आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। रिपाईचे ज्येष्ठ नेते तथा सुप्रसिद्ध आंबेडकर विचारवंत माननीय प्रकाशदादा कांबळे यांचा वाढदिवस पूर्णा शहरामध्ये ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला। सर्वप्रथम डॉक्टर B.R. आंबेडकर स्मारक बौद्ध विहार इथं अखिल भारतीय भिक्खू संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांनी माननीय प्रकाशदादा कांबळेसह परिवाराला त्रिशरण पंचशील देत आशीर्वाद दिले, तर बुद्ध विहार समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले। यावेळी काँग्रेस अशोक कांबळे, प्राध्यापक अशोक कांबळे, पत्रकार विजय बगाटे, जगदीश जोगदंड, सतीश टाकळकर, सय्यद कलीम, श्री ओझा, श्रीकांत हिवाळे, मधुकर गायकवाड, हर्षवर्धन गायकवाड, विजयकुमार जोंधळे, रमेश बुरकुंडे, किशोर सोनुले, पाईकराव साहेब, उत्तम भैया खंदारे, सुनील जाधव, राहुल धबाले, राम भालेराव, मिलिंद सोनकांबळे, संजय शिंदे, दिलीप गायकवाड, गौतम काळे, दादाराव पंडित, शाहीर विजय सातोरे, सुरेश हटकर, भालेराव सर, तुकाराम ढगे, शामराव जोगदंड आणि पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, शिवाजी वेडे, पत्रकार कैलास बळखंडे, राहुल पुनगे, अनिल अहिरे, विजय सोनुले आदींसह मान्यवरांनी प्रकाशदादा कांबळे यांचं स्वागत केलं, तर छत्रपती शिवाजी महाराजांनाही अभिवादन करण्यात आलं। तिसऱ्या सत्रामध्ये रिटायर्ड कर्मचारी संघटनेच्या कार्यालयात दादांचं स्वागत समारोह पार पडला। कार्यालयामध्ये रिटायरमेंट कर्मचाऱ्यांनी त्यांचं मनापासून स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या, तर संस्कृती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर केशव जोंधळे यांनीही प्रकाशदादा कांबळेंचे जंगी स्वागत करत त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा जाहीर सत्कार केला। यावेळी शाहीर गौतम कांबळे, किशन ढगे, प्रकाश मोरे, मकरंद सर, साळवे सर, वाघमारे मॅडम, चावरे मॅडम, पृथ्वीराज जोंधळे, त्र्यंबक कांबळे, अमृत कराळे, शिवाजी वेडे, मोहन लोखंडे यांच्यासह महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी यांनीही त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या। प्रकाशदादा कांबळे यांच्या हस्ते तेथील शाळेतील विद्यार्थ्यांना पेढे वाटून हा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला। यावेळी माननीय प्रकाशदादा कांबळे यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले। पाहुयात सविस्तर वृत्तांत निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनी शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनलवर। माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने बुद्ध विहार समिती, संविधान गौरव समिती, संस्कृती महाविद्यालय, रिटायर्ड कर्मचारी असोसिएशन, पूर्णा शहरातील विविध पक्ष संघटना, नगरपालिकेतील कर्मचारी या सगळ्यांच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी माझा वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी सत्कार केला, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे ऋण व्यक्त करतो। माझ्यावर प्रेम करणारे पूर्णा शहरामध्ये प्रचंड प्रेम करणारे नागरिक, समाजातील प्रतिष्ठित लोक आहेत। त्यांनी माझा सन्मान केला, माझ्याबद्दलचे चांगले विचार व्यक्त केले, त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो। मी सत्कारायोग्य आहे नाही याचं मूल्यमापन त्यांनी अनेक वर्षापासून केलेलं आहे। मी एक साधा कार्यकर्ता आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी पेटलेला कार्यकर्ता। चळवळीमध्ये मी सतत कार्य करत आलेलो आहे।
मग ती नामांतराची चळवळ असो, मंडल आयोगाची चळवळ असो, आरक्षणाची चळवळ असो, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची चळवळ असो, पूर्णा शहरातील वेगवेगळ्या प्रश्नावर मी आंदोलनं केलेली आहेत. महाराष्ट्रामध्ये जी काही आंदोलनं आंबेडकर विचारांनी झाली त्या प्रत्येक आंदोलनामध्ये सहभाग घेण्याचा मला योग आला आणि मला त्यामध्ये धन्यता वाटते की माझ्या आयुष्याचे काही क्षण मी या चळवळीला देऊ शकलो. मी यामध्ये धन्यता मानतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा गुरु, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं धन मला मिळालं. ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची संजीवनी घेऊन मी माझ्या आयुष्यामध्ये पुढं निघालेलो आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये सतत प्रयत्नशील राहिलेलो आहे. सतत आपली माणसं मोठी झाली पाहिजे, सर्व क्षेत्रामध्ये त्यांचा ठसा उमटला पाहिजे आणि ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये समर्पित झाली पाहिजे. अशा प्रकारचा संदेश मी माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये माझ्या समाजामध्ये पेरत आलेलो आहे. हे करत असताना मला त्याचं या गोष्टीचं कधीही दुःख वाटलं नाही की मी एक नोकर नाही झालो, मी कुठेही गुंतलो नाही, कुठल्या संस्थेमध्ये शासकीय किंवा सरकारी कामामध्ये मी गुंतलो नाही, याचं मला कधी दुःख वाटलं नाही. उलट मला या गोष्टीचं समाधान आहे की माझा पूर्ण वेळ मी माझ्या समाजासाठी, कुटुंबासाठी देऊ शकतो आणि त्यामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणीवर फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी मला प्रेरणा दिली आणि त्यातून मार्ग काढण्याचं मलाच त्यांनी सगळा मार्ग सांगितला. त्यामुळं मी माझ्या या जगणाऱ्या आयुष्यामध्ये संतुष्ट आहे. पूर्णा शहरामध्येच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये, अनेक तालुक्यामध्ये, खेड्यापाड्यापर्यंत मला जाणणारा, मला ओळखणारा, माझ्याशी संपर्क करणारा, माझ्यावर प्रेम करणारा मोठ्या प्रमाणामध्ये वर्ग आहे. पूर्णा शहरात तर माझं आयुष्य जात आहे. हे आयुष्य कटत असताना मागच्या अनेक वर्षापासून सातत्याने माझ्या वाढदिवसाची तारीख ते विसरत नाहीत. कित्येक वेळा मी माझ्या वाढदिवसाची तारीख विसरून जातो, पण लोक मात्र मला त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आठवण करतात आणि त्या दिवशी अगदी सज्ज असतात की आपले कार्यक्रम इथं ठेवलेत, तिथं ठेवलेत. मी हा वाढदिवसाचा कार्यक्रम करत असताना माझ्या गळ्यामध्ये हार टाकावेत आणि माझं कौतुक करावं अशा प्रकारची भावना मी कधीच ठेवत नाही. मी हाच संदेश घेऊन निघालेलो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रत्येक विचार जो आहे तो प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये संकल्प म्हणून घेतला पाहिजे आणि त्या विचारावर त्यांनी पुढे जाण्याचा त्या विचारावर पुढे जाण्याची निष्ठा त्यांनी ठेवली पाहिजे आणि ह्या बाण्यानेच माणूस हा पुढे जाऊ शकेल याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. आजच्या या दिनी संस्कृती महाविद्यालयाचे प्राचार्य केशव जोंधळे आणि त्यांचा पूर्ण स्टाफ, सर्व कर्मचारी वृंद, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी यांनी मला अतूट असं या ठिकाणी प्रेम दिलं, माझ्यावर पुष्पांचा वर्षाव केला, माझा सत्कार केला. त्यांनाही धन्यवाद देतो. पूर्णा शहरातील सर्वच माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांना मी अत्यंत मनोभावे त्यांचे ऋण व्यक्त करतो. धन्यवाद.